तुम्हाला माहित आहे का, आपण दररोज ज्या मशीनमध्ये कपडे धुतो त्या मशीनला सुद्धा क्लिनिंगची गरज असते. तर हो, दररोज कपडे धुवून मशीनमध्ये थर तयार होतो आणि मशीनचा वास येऊ लागतो. म्हणूनच महिन्यातून एकदा वॉशिंग मशीन क्लीन केलीच पाहिजे. मी जी मशीन वापरते त्यामध्ये स्मार्ट फंक्शन आहे, जे ठराविक वॉश नंतर ऑटोमॅटिक ड्रम क्लीनचा मेसेज शो करते. तो मेसेज आला की मी मशीन क्लीन करते. सर्वात आधी मी डिटर्जंट ट्रे काढून तो स्वच्छ करते. जिथे ट्रे असतो ती जागा सुद्धा कपड्याने स्वच्छ पुसून घेते. मी ही टॅबलेट मशीन क्लीनसाठी यूज करते. ओपन करून ती मशीनमध्ये टाकायची आणि साईडच्या रबरसाठी लिक्विड डिटर्जंट टाकते, जेणेकरून ड्रम क्लीन सोबत हा रबर सुद्धा क्लीन होतो. ड्रम क्लीनचा ऑप्शन सिलेक्ट करून मशीन स्टार्ट केली की जवळ-जवळ 2.5 तासात पूर्ण ड्रम क्लीन होतो. ड्रम क्लीन नंतर तुम्ही पाहू शकता मशीन एकदम स्वच्छ झालेली आहे आणि रबर सुद्धा एकदम क्लीन झाला आहे. त्याच्यानंतर हा साईडचा फिल्टर आपल्याला स्वच्छ करून घ्यावा लागतो. फिल्टर ओपन करताना त्याच्यातून पाणी येते. त्याच्यामुळे तुम्ही मशीन खाली एखादे कापड नाही तर ट्रे वगैरे ठेवू शकता. मी इथे टूथब्रशचा वापर करून फिल्टरच्या आतली साईड पूर्ण स्वच्छ करते आणि कपड्याने पुसून घेते. तुम्ही पाहू शकता फिल्टर सुद्धा एकदम खराब झाला होता. तर हा पण मी इथे क्लीन करून घेते. आणि आता पूर्णपणे वॉशिंग मशीनची डीप क्लीनिंग झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.